श्री स्वामी समर्थ ताईंनो, मी सुलभा तुमचं डेली व्लॉगमध्ये स्वागत करते. आणि तुम्ही म्हणताना असा का व्हिडिओ सुरू केला आहे, तर ते काय झालं, मी दप्तर वगैरे मुलांची शाळा म्हणजे सुट्ट्या लागल्यापासून धुतलेच नव्हते, तसेच राहून गेले होते. तर म्हटलं आज थोडंसं एक्स्ट्रा वेळ आहे तर धुवून टाकावे, म्हणून मग ते धुतले. आणि ते पॉलिथिन पण पापड्याचे त्याचे होते, त्यावेळेस फक्त पाण्यातून काढलेत, पण ते चिकट चिकट वाटत होते म्हणून ते पण धुतले. आणि नंतर मग आम्ही सगळं आवरून लग्नाला गेलो होतो. तर लग्नाला मला वाटतंय नवरी नवरदेव तर म्हणजे दिसलेच नाही खूप, म्हणजे त्यांचे मित्रमंडळी फोटो वगैरे ते चालू होतं. आम्ही जवळ होतो पण तरी पण खूप गर्दी होती स्टेजवर. आणि हे रुखवताचं मला पर्सनली खूप आवडलं. तर जाता, वरोटा, पाटा आणि चुली पण होत्या बघा. तर खूप छान होतं. आणि 4 ठिकाणी रुखवत होता मला वाटतं. त्या नवरीला म्हणजे 4 बहिणी असतील म्हणून मी फक्त एवढंच शूट केलं, कारण मी तरी म्हणजे असं कोणाच्या मनाविरुद्ध तर नाही घेत असं व्हिडिओमध्ये, ज्याला आवडतं त्यालाच घेते व्हिडिओमध्ये, म्हणून मग मी बाकीचे तर काही घेतले नाही. आणि नंतर आम्हाला थोडंसं म्हणजे घाईच झाली, कारण आबळ पण आलं होतं. आणि इकडे बघा म्हणजे आम्ही थोडंसं लवकरच आलो, कारण लग्न लागलं, जेवण वगैरे केले आणि लगेच आलो. एक्स्ट्रा काही नाही म्हणजे असं शूट वगैरे नाही केलं, कारण घरी पण मग भरपूर असं जनावरांचं ते काम होतं. आणि पाऊस पण यायला लागला होता, तर मुलं घरीच होते. तर मुलांचं चाललं होतं काय तर मुलं म्हणत होते उन्हाळ्यात पण पाऊस येतो, असं तसं चाललं होतं त्यांचं दोघांचं. आणि मग नंतर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच, मी मागच्या 2 रूम वगैरे आवरून वटे वगैरे धुतले होते. तर राहिलं होतं किचन आणि हॉल. तर हॉल तर काही शक्य नव्हता, किचन तर काही एवढं शक्य नव्हतं. किचनला पूर्ण म्हणजे दिवसच द्यावा लागणार आहे. तर मग नंतर आम्ही जनावरांचं आवरलं आणि म्हटलं चला थोडा वेळ येतं हॉल आवरू. हॉलमध्ये कारण कसं जास्त नाही आहे काही एक्स्ट्राचं, फक्त थोडंसंच आहे. तसं किचनमध्ये जास्त भरपूर भांडे वगैरे असते. आणि मग नंतर तरी पण म्हणजे घाईच झाली, कारण सगळं जाळे वगैरे काढायला एकटीला खूप वेळ जातो. तर हे म्हटले मग तू आवर, मी धारा काढतो आज. तर आज काय आम्हाला जनावरांचे म्हणजे धारापासून तरी सुट्टी आहे. तर मग मुलांना म्हणलं चला तुम्ही सोफे वगैरे पुसा. तर बघा मुलांचं कसं चाललं आहे पुसणं वगैरे काय. आणि मग सगळं म्हणजे मुलं छोटे छोटे पुसतात हे, तर त्याच्यामुळं म्हणजे होऊन जातं. आणि किचनला तर पूर्ण म्हणजे अख्खा दिवसच द्यावा लागणार आहे. तर नंतर बघूया उद्या वेळ भेटला तर. आणि 2 दिवसाच व्हिडिओ एकत्रित येतो आहे, कारण हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. मी सकाळी इथं झाडत असताना मला हे रोज खूप गवत वाटायचं, पण आज फायनली म्हटलं 1 दिवस काढावं लागेल. तर म्हटलं 1 दिवस कशाला, आजच काढून घेऊ. कारण एकदा डोक्यात आलं का हे काम करायचं आहे आपल्याला, मग ते असं म्हणजे डोक्यातच राहून जातं कधी करणार आहे कधी. मग म्हटलं लगेच फायनली करून घेऊ, कारण आम्ही चहा वगैरे पिलो होतो आणि फक्त बाहेर इथं झाडायचं होतं. मग मी झाडतानीच लगेच गवत काढून घेतलं. आणि मुलांना पण म्हटलं थोडी मदत करा. तर मुलं गवत वगैरे देतात टाकून. आणि फायनली माझं वट्टे पण धुवून झालेत, 2 रूम, हॉल पण झाला आहे. आणि राहिलं आता फक्त किचन. तर बघू, आज तर काय आता वेळ भेटणारच नाही आहे, कारण हेच पुढं बघाच तुम्ही, पुढं पाहुणे पण आलते, मग त्याच्यामुळं फक्त हे गवत वगैरे काढलं. आणि भरपूर गवत होतं, मी आत्ता मागं पण काढलं होते गवत. मला वाटलं आता उन्हाळ्यात नाही उगायचं, कारण पाणीच नाही ना, झाडांनाच पाणी म्हणजे नाही असं बळच द्यावं लागतं, कारण विहिरीत आम्ही टँकर सोडतो आता, त्याच्यामुळं. नारळ ते बघा आता कसे सुकायला लागले. तरी पण इथं मध्ये जाकेने नळी तोडली, त्याच्यामुळं जे ठिबकसारखं बनवलं आहे ना आम्ही, तर ते जाकेने तोडले, तर ते जोडवायचे अजून. आणि आता बघा किती क्लीन वाटतंय. तर आमचा संग्राम दादा खरंच खूप मदत करतो मला कामात. प्रणव पण करतो, प्रणवला पण आवडतं काम करायला, पण तो बघा तो कॅमेरा घेऊन होता, बघा कसा हलवते. आणि करते, दोघं पण करते. आणि मग नंतर तेवढं क्लीन वगैरे केलं मी. आणि तरी पण खूप गवत निघलं.
आणि एकदम छोटं छोटंच असतं, पण ते एकदम पटकन वाढून त्याला बी पण येतं. बी पण आलं होतं बरंच, म्हणजे नाही का ते कोणतं गवत आहे काय मला एवढं काय गवताचं नाही माहीत, पण आता एकदम मस्त क्लीन झालं आहे. आणि इकडे बघा ही लिंबुनी आहे, तर खूप छान आली ती. आणि या आधीची लावली होती एक जळली आणि ही परत आली, मग दुसरी लावली मी. आणि नंतर मग ते सारं गवत वगैरे काढून आंघोळ वगैरे करून देवपूजा केली. मग माझी देवपूजा वगैरे झाली आणि उंबऱ्याचं पूजन पण केलं मी. आणि पुढे बघा, पुढे म्हणजे पाहुणे आल्यानंतर मग व्हिडिओ तिथेच स्टॉप केला. तर उंबऱ्याचं पूजन केलं आणि व्हिडिओ काढायच्या वेळेस मी गेट ओढून घेतलं होतं, कारण मी काय करते एकटी घरी असले का गेट लावून घेत असते, कारण माहीत नाही होत म्हणजे असं समोरून कोणी आले का काय, मग त्याच्यामुळे मी गेट लावलं होतं आणि ते लक्षात नाही आलं. अंधार दिसत होता. आणि फायनली आता माझं फक्त किचन आवरायचं राहिलेलं आहे, तर बघूया. आणि नंतर म्हटलं चला आमरस वगैरे करू. आंबे आणलेले होते यांनी आणि आमरस केला. आणि नंतर खरंच पाहुणे आल्यामुळं मी तिथेच व्हिडिओ स्टॉप केला, कारण पाहुण्यांसमोर मला तरी नाही आवडत. ज्यांना आवडतं, ज्यांना माहिती आहे, जे मला म्हणतात तुझे व्हिडिओ छान वगैरे असतात, जे बघतात त्यांनाच मी व्हिडिओमध्ये म्हणजे त्यांना घेते, म्हणजे तसं नाही, पण काही असं गावाकडच्यांना नाही आवडत असं व्हिडिओ वगैरे, त्याच्यामुळं मी नाही घेत कोणालाच. नाहीतर तुम्ही म्हणतात ज्यांना आवडतं त्यांना घेते, तसं नाही. तर म्हणजे गावाकडच्यांना नाही आवडत. गावाकडच्यांना साधा फोटो जरी काढायचा म्हणलं तर म्हणते माझं चांगलं येईन का वगैरे असं चालू असतं, त्याच्यामुळं त्यांना तर नाही घेत. आणि इथे आमरसच चालू होतं, तर तेवढ्यात ते आले. तर व्हिडिओ इथंच बंद करावं लागणार आहे, त्याच्याबद्दल सॉरी. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.